बीदर जिले के बसवा कल्याण और महाराष्ट्र के बॉर्डर के उजलंबा गांव में एक किसान ने अपने खेत में गांजा के झाड़ों का पैरवा किया था। बीदर एसपी प्रदीप गुंटे और मंथल पुलिस स्टेशन की टीम ने रेड करके गांजा को जब्त कर लिया गया है। बताया जा रहा है कि बसवा कल्याण और महाराष्ट्र के बॉर्डर के उजलंबा गांव में एक किसान ने अपने खेत में गांजा के झाड़ों का पैरवा किया था। मंथल पुलिस स्टेशन की टीम को एक इन्फॉर्मेशन मिलने के बाद बीदर के एसपी प्रदीप गुंटे आईपीएस और डिप्टी एसपी जेएस नायम गौड़ा, सीपीआई कृष्णा कुमार पाटिल, सब इंस्पेक्टर रेणुका और उनकी टीम ने उजलंबा गाँव पहुँचकर इंस्पेक्शन किया और सारे गांजा के झाड़ों को निकाला गया। कुछ गांजा के झाड़ों को खुद एसपी प्रदीप गुंटे ने भी निकाला। बसवराज नामी किसान ने अपने खेत में ये गांजा का पैरवा किया था। करीब 6 फीट से ज्यादा लंबे झाड़ लगाए थे। करीब 800 से ज्यादा गांजा के झाड़ों को पुलिस ने जब्त कर लिया है। करीब 2 कुंटल से ज्यादा गांजा, जिसकी कीमत लगभग 3 करोड़ रुपए से ज्यादा बताया है। बसवराज नामी किसान को पुलिस ने अरेस्ट कर लिया है। आइए देखते हैं एक रिपोर्ट। आप देख रहे हैं गुलबर्गा की आवाज न्यूज चैनल, सबसे तेज और सबसे आगे। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮಂಟಾಳ ಪಿಎಸ್ಐಗೆ ಮಾಹಿತಿ ಬರುತ್ತದೆ. ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಡಿಭಾಗದಲ್ಲಿರುವ ಉಜಲಾಂಬ ವಿಲೇಜ್ಗೆ ಸೇರಿದ ಒಂದು ಹೊಲದಲ್ಲಿ ಗಾಂಜಾ ಬೆಳೆಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಮಾಹಿತಿ ಸಿಕ್ಕಿದಾಗ ಡಿವೈಎಸ್ಪಿ ಹಾಗೂ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಇವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ತಂಡ ಹೋಗಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿದಾಗ ನಿಜವಾಗಲೂ ಗಾಂಜಾ ಗಿಡಗಳನ್ನು ನಡೆದಿದ್ದು ಸುಮಾರು 6 ಫೀಟ್ ಉದ್ದಕ್ಕೆ ಬೆಳೆದಿದ್ದು ಗೊತ್ತಾಗಿರುತ್ತದೆ. ತಕ್ಷಣ ನಮ್ಮವರು ಗವರ್ನಮೆಂಟ್ ಪಂಚರನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದು ರೈಡ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಬೆಳೆಯನ್ನು ಗಾಂಜಾ ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತಾಕುವ ಇದು ಕಾರ್ಯಾಚರಣೆಯನ್ನು ನಡೆಸುತ್ತಾರೆ. ಸುಮಾರು ಈಗಾಗಲೇ ಒಂದು 700 ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತಾಕಿರುತ್ತಾರೆ. ಸೊ ನಾನು ಕೂಡ ಬಂದು ಇವತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿ ಗಾಂಜಾ ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತಾಕುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಹೊಲದ ಮಾಲೀಕರು ಬಸವರಾಜ್ ಅಂತ ಒಬ್ಬರಿದ್ದಾರೆ, ಬಸವಂತ್ ಅಂತ ಒಬ್ಬರಿದ್ದಾರೆ. ಈ ಹೊಲದ ಸರ್ವೆ ನಂಬರ್ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ಬಾರ್ಡರ್ಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಬಟ್ ಆ ಹೊಲದ ಯಜಮಾನರು ಮಾತ್ರ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದವರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಸೊ ಇನ್ನೂ ಕೆಲಸ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇನ್ನೂ ಗಿಡಗಳು ಸುಮಾರಿವೆ ಹೊಲದಲ್ಲಿ, ಇನ್ನೂ ಕಿತ್ತಾಕುವ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಸುಮಾರು ಒಂದು 2 ಕ್ವಿಂಟಾಲ್ಗಳಾಗಬಹುದಂತ ನಮ್ಮ ಅಂದಾಜು. ಪೂರ್ತಿ ಮಾಹಿತಿ ಗಿಡಗಳನ್ನು ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದ ನಂತರ ಹೇಳ್ತೇವೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.